नमस्कार, मी सचिन गावाने आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं। मनोज जरांगे पाटील हे तळेगावमध्ये दाखल होणार आहेत। पहाटेपर्यंत मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये दाखल होतील। जरांगेंच्या ताफ्यासाठी ईस्टर्न फ्रीवे सामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आला। ईस्टर्न फ्रीवेवरून जरांगेंचा ताफा आझाद मैदानावर दाखल होणार आहे। उद्या सकाळपासून जरांगेंचा आझाद मैदानात उपोषण जे आहे ते सुरू होणार आहे। तर जरांगे साकनमध्ये दाखल झालेले होते। आता जरांगे थोड्याच वेळात तळेगावमध्ये दाखल होणार आहेत। मुंबईच्या दिशेने त्यांचा ताफा रवाना होईल। पहाटेपर्यंत मनोज जरांगे हे मुंबईमध्ये दाखल होणार असल्याची माहिती मिळते। जरांगेंच्या ताफ्यासाठी ईस्टर्न फ्रीवेवरती सामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आलाय। ईस्टर्न फ्रीवेवरून जरांगेंचा ताफा आझाद मैदानावर दाखल होईल। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा याआधी मुंबईला गेला होता, मुंबई दिशेने गेला होता। तो मोर्चा वाशीलाच थांबवण्यात आला। त्या ठिकाणी आश्वासनं देण्यात आली आणि त्या आश्वासनाची पूर्तता सरकारकडून नाही झाल्यामुळे हा जो उद्रेक आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली परत मुंबईकडे कूच करतो आणि मराठा समाजाची जी फसवणूक ह्या सरकारने केलेली आहे, जी आश्वासन दिली होती ती आश्वासन न पाळल्यामुळे परत एकदा मराठा समाज मुंबई दिशेने निघालेला आहे आणि शांततेच्या मार्गानं, सनदशीर मार्गानेच मराठा समाज त्यांच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी जातोय आणि आम्ही त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही स्वतः जातो।